मराठी बालभारती इयत्ता 8वी. आपण पाहत होतो माझ्या देशावर माझे प्रेम आहे. लेखक यदुनाथ थत्ते. याचा दुसरा भाग आपण आता पाहणार आहोत. प्रस्तुत पाठामध्ये आपल्याला माझ्या देशावर माझे प्रेम आहे याविषयी आपल्या भावना या पाठात व्यक्त झालेल्या आहेत. प्रस्तुत पाठ प्रतिज्ञा या पुस्तकातून घेतला आहे. खरे तर सर्व पाठ्यपुस्तकात समाविष्ट केलेली प्रतिज्ञा विचारसंवर्धनाचे एक उत्तम साधन बनू शकते. त्यातल्या एकेका मुद्द्याचा उलगडा करत गेलो की त्यातल्या प्रत्येक वाक्याचा अर्थ आपल्या लक्षात येतो. पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या 3ऱ्या वाक्याचा आशय पाठात उलगडून दाखवला आहे. प्रतिज्ञा म्हणजे काया वाचा मनाने केलेला संकल्प. प्रतिज्ञेतील शब्दामागे संकल्पाचे बळ असते. आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास या शब्दांमधून व्यक्त होतो. या पाठाच्या संवाद शैलीमुळे प्रतिज्ञेतील शब्दांचा अर्थ सहजपणे आपल्या मनापर्यंत पोहोचतो. आपण आता पाठाचा उर्वरित भाग जो 2 भाग आहे पार्ट तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे काम लहान असते आणि निस्वार्थी वृत्तीने केलेले लहान काम ही मोठे असते. संत कबीरांचे नाव तुम्ही ऐकले आहे ना? हो, ऐकले आहे ना. ते शेले विणायचे इतर विणकऱ्यांसारखेच, पण देशासाठी हे सनंग विणतो आहे अशा भावनेने विणायचे, म्हणून ते अपूर्व असायचे. तुम्ही संत कबीरांचं नाव त्या ठिकाणी ऐकलं असेल. संत कबीर यांनी आपल्याला आपल्या दोहांच्या माध्यमातून अनेक प्रकारचं ज्ञान देण्याचं काम केलं. संत कबीरांनी मूर्तीची पूजा करू नका, माणसामध्येच देव आहे असं माना असं आपल्याला शिकवलं. त्याच संत कबीरांनी आपल्याला सांगितलं की कोणतंही काम हे लहान नसतं. लहान काम हे तुम्हाला खूप मोठं बनवू शकतं. निस्वार्थी वृत्तीनं तुम्ही जर काम केलं, कोणताही स्वार्थ मनात न ठेवता, तर तुम्ही खूप मोठे व्हाल. भगवद्गीतेच्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करा, फळाची अपेक्षा ठेवू नका. निस्वार्थी वृत्तीनं आपलं काम करण्याचं प्रयत्न करा. आपल्या कामामधून लोकांना आनंद कसा देता येईल हे बघा. संत कबीर शेले विणायचे. शेले विणण्याचं काम जरी लहान असलं तरीसुद्धा ते निस्वार्थी वृत्तीनं ते शेले विणायचं. हे शेले आपल्या मनातल्या भक्तिभावनेने ते विणायचे. त्याच्यामुळं ते खूप अपूर्व सुंदर त्या ठिकाणी असायचे. आपल्यासाठी किंवा पैशासाठी मी हे करतोय म्हणून त्यांनी कधीही काम केलं नाही. आपण शिकतो आणि अध्यापक शिकवतात. परीक्षेत चांगले मार्क मिळावेत म्हणून शिकवलेले आणि मुले सज्ञान व्हावेत म्हणून शिकवलेले यात फरक असेल की नाही? एका सुंदर उदाहरणाच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आपणही शिकतो. वह्या पुस्तकाच्या माध्यमातून, टी व्ही चॅनल्सच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून, लोकांच्या माध्यमातून अनेक प्रकारे आपण शिकतो. पुस्तकातून शिकतो आणि शिक्षकही आपल्याला शिकवतात. दोघांच्यामध्ये फरक आहे. काही मार्कांसाठी शिकले जाते, काही हुशार होण्यासाठी शिकले जाते, सज्ञान होण्यासाठी शिकले जाते. सज्ञान म्हणजे एक तुम्ही चांगलं नागरिक व्हावं, एक चांगला माणूस म्हणून पुढे उदयास यावं याच्यासाठी शिकवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. एकीकडं मार्क हे उद्दिष्ट ठेवून आपण काम करतोय, तर दुसरीकडे एक चांगला माणूस या देशाला घडवायचा आहे हे उद्दिष्ट ठेवून शिकवलं जातं. हो, या दोघात फरक आहे. फरक असायलाच हवा.
हॉटेलात आपण खातो आणि घरी आईनं बनवलेला पदार्थ आपण खातो, यात काही आपल्याला फरक जाणवतो. आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थात मिळालेली असते ना. हॉटेलमध्येही आपण तेच खातो, तेच घरीही खातो. पण घरी आई स्वयंपाक बनवताना जेवढ्या आवडीनं स्वयंपाक बनवते, आपल्याला जेवू घालते, तेवढ्या आवडीनं तो हॉटेलवाला बनवू शकत नाही. आईची त्या स्वयंपाकामध्ये माया आहे. आई स्वयंपाक बनवताना कधी चुकत नाही. त्याच्याकडून कधी चटणी मीठ कमी जास्त होत नाही. त्याचा अंदाज अगदी तंतोतंत असतो. आपल्या घरातल्या माणसांना जेवण कसं हवं, कसं बनवलं गेलं पाहिजे याचं माहिती तिला असते. त्याची जाणीव, त्याची कळकळ, त्याच्यातलं प्रेम त्या अन्नामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं आयुष्यभर आपण तिच्या हातचं अन्न खाऊन कधी आजारी पडत नाही. पण तेच आपण एखाद्या वेळेस हॉटेलात गेलो की दुसऱ्या दिवशी आपल्याला अनेक प्रकारचे आजार आपोआप जडतात. आणि आईनं घातलेलं अन्न वर्षोनावर्ष आपण खातो, पण कधीही त्या अन्नाचा त्रास आपल्याला झाला नाही. हाच फरक हॉटेलातला जेवणातला आणि आईच्या हातच्या जेवणामध्ये आहे. अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर धपधप करावा की आपल्याला जे जाणवेल आणि आईने पाठीवर शाबासकी दिली त्यात अंतर आहे की नाही. आईची शाबासकी आणि लोकांनी आपल्या पाठीवर टाकलेला हात, या दोघांमध्ये खूप सारा फरक आहे. आईचा हात शाबासकीसाठी असतो. त्याच्यामध्ये सुख आहे, समाधान आहे, आनंद आहे. आपल्या मुलांनी आपल्यासाठी केलेल्याची जाणीव त्यात आहे. पण दुसऱ्याने पाठीवर हात टाकणं म्हणजे यंत्रगत आहे. यंत्राने केलेली क्रिया आणि यंत्रामध्ये कुठलं आलं ते समाधान. यंत्रात कधीही आपल्याला समाधान प्राप्त होऊ शकत नाही. तेव्हा देशाच्या व देशबंधूंच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता निश्चितच वेगळी असेल. ही जाणीव नसल्याने अनेक अडचणी आणि गैरसोयी आपण निर्माण करत असतो. त्याच्यामुळं एक चांगला नागरिक बनण्याचा प्रयत्न करा. चांगला नागरिक बनून जेवढी गुणवत्ता देता येईल, जेवढी क्वालिटी आपल्याला देता येईल, लोकांसाठी देशासाठी करता येईल, तेवढा प्रयत्न करा. एस-टीच्या रेल्वेच्या कामगाराला त्याचप्रमाणे प्रवाशालाही जर खरोखर आपल्या देशबांधवांबद्दल प्रेम असेल, आस्था असेल, तर गाड्या घाण राहतील का? देशावरचे आपले प्रेम प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत दिसून आले पाहिजे. मोठे प्रश्न उभे राहतील तेव्हा तर खऱ्या अर्थाने दाखवूनच, अर्थात असे प्रश्न जीवनात एखाद्या वेळी तर येतात, पण छोटे प्रसंग रोजच येत असतात. आपल्या देशावरील व देशबांधवावरील प्रेम प्रकट करण्यासाठी संकटांना निमंत्रण देण्याची गरज नाही. आपल्या देशावर जर प्रेम असेल तर आपण देशातल्या प्रत्येक गोष्टींचा हा चांगलाच वापर करू. प्रत्येक गोष्टीमध्ये आपली गुणवत्ता त्या ठिकाणी आपण दाखवू. आपल्या प्रत्येक कृतीत, अगदी लहानसहान कृतीत सुद्धा आपलं देशप्रेम दिसलं पाहिजे. नाहीतर मोठे प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतील आणि कधीकधी ते प्रश्न सोडवताना आपण अनेक संकटांना आपल्याला सामोरं जावं लागेल. देशावरील व देशबांधवावरील प्रेम प्रकट करायचं असेल तर आपल्याला या संकटांना आपल्यापासून लांब ठेवलं पाहिजे. आपल्या लोकांपासून आपल्याला या संकटांना दूर ठेवता आलं पाहिजे. आपल्यामुळे कोणावरही संकट येणार नाही याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे. मुले शांतपणे ऐकत होती. देशावर प्रेम म्हणजे देशबांधवावर प्रेम. ज्यांना देशबांधवावर प्रेम करता येत नाही त्यांचा देशावर प्रेम करण्याचा दावा फोल म्हणावा लागेल. लेखक या ठिकाणी सांगतात की आपल्याला आपल्या देशावर जर प्रेम करता येत नसेल तर आपलं सगळं जगणं व्यर्थ आहे, फसवाफसवीचं आहे, निरुपयोगी आहे, फोल आहे. त्या जीवनाचा
काहीही अर्थ त्या ठिकाणी नाही. म्हणून देशावर प्रेम करा, देशबांधवांवर प्रेम करा. आणि देशबांधवावर प्रेम करणं म्हणजे देशातल्या बांधवांना, देशातल्या लोकांना कोणत्याही पद्धतीची अडचण आपल्यामुळे निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. सारे विश्व प्रेमाने कवेत घ्यावेसे वाटले तर जवळचे त्यांनाच आलिंगन देता येते. त्याप्रमाणे यच्छ आवत मानव मित्रांना प्रेम करायचे म्हणले तर शेवटी देशबांधवावर प्रेम करणे शक्य असते. लेखकाच्या मते आपल्याला जरी वाटलं हे विश्वची माझे घर, हे संपूर्ण जग, हे विश्व माझं आहे आणि सगळ्यांना यच्छ यावत म्हणजे सर्वांना कवेत घ्यावं, सर्वांना मिठीत घ्यावं, सर्वांवर प्रेम करावं, पण ते शक्य नाही. म्हणून आपण आपल्या मनातलं प्रेम आपल्या आसपासच्या लोकांना, शेजाऱ्यांना देण्याचं काम करा. शेजाऱ्यांवर प्रेम करा, प्राणीमात्रांवर प्रेम करा, मानव मात्रांवर प्रेम करा. आपल्या जवळचे जे असतील त्या जवळच्या लोकांना सुखात दुःखात आपला सहवास देण्याचं काम करा. प्रेम कधीही निष्क्रिय राहू शकत नाही. प्रेमात अपार संवर्धक शक्ती असते. प्रेम कधी निष्क्रिय राहू शकत नाही. निष्क्रिय म्हणजे कोणतीही कृती न करणारा, एका जागेवर शांतपणे बसणारा असं प्रेम असू शकत नाही. प्रेमामध्ये खूप अपार संवर्धक शक्ती असते. संवर्धन करणे म्हणजे त्याची जोपासना करणे, पालनपोषण करणे, त्याची वाढ करणे, आणि प्रेमामध्ये अशी शक्ती आपल्याला पाहायला मिळते. ती ओळखूनच खरा धर्म कवितेत साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. अशा खऱ्या धर्माच्या उपासकालाच खऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की माझ्या देशावर माझे प्रेम आहे. खऱ्या अर्थाने साने गुरुजींसारख्या माणसाला माझ्या देशावर प्रेम आहे हे म्हणणंच योग्य आहे. कारण खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे हे म्हणणारे साने गुरुजी आहेत. म्हणजे आपला खरा धर्म जर कोणता असेल तर जगावर प्रेम करा, प्राणीमात्रावर, मानव मात्रावर प्रेम करा. कधी कोणाची निंदा करू नका, कधी कोणाला वाईट बोलू नका. आपल्या तोंडून कधी कोणाविषयी वाईट वक्तव्य अपशब्द जाऊ नयेत. साने गुरुजी सांगतात, कुणाना व्यर्थ हिनवावे, कुणाना व्यर्थ शिनवावे, समस्ता बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे. सगळ्यांना आपलं माना, कुणाला हिनवू नका, कुणाला त्रास देऊ नका. आपल्याकडून कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि संपूर्ण जगावर प्रेम करण्याचं काम करा. म्हणून खऱ्या अर्थी साने गुरुजींनाच हे शोभतं की ते आपल्या धर्माचे, आपल्या देशाचे उपासक आहेत. म्हणून त्यांनीच माझ्या देशावर प्रेम आहे हे म्हणणं योग्य आहे. खरोखरच आपल्या देशावर आपले प्रेम असते तर आपली गावे अशी मलमूत्राने वेढलेली दिसली असती का? आपले डोंगर उघडे बोडके दिसली असते का? शस्य श्यामला माता असे काय फक्त राष्ट्रगीतातच गोसवायचे की ती भूमी शस्य श्यामल व्हावी म्हणून आपला घाम गाळायची तयारी ठेवायची. देशावर प्रेम करायचे तर देशाचे आजचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसायला हवी. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर तो प्रदूषणाच्या कचाट्यात गवसू नये यासाठी मी खटपट करायला नको का? इथली हवा, पाणी, निसर्ग बिघडवून टाकल्यामुळे आपल्या देशावरील आपले प्रेम सिद्ध होईल का? लेखकांनी या परिच्छेदाच्या माध्यमातून सांगितलं, आपल्या देशावर आपलं जर खरं प्रेम असेल तर आपली गावं अशी मलमूत्राने वेढलेली दिसली असती का? गावोगावी स्वच्छता त्या ठिकाणी असली पाहिजे, हगणदारी मुक्त गावं असली पाहिजेत. संत गाडगेबाबांनी गावोगावी जाऊन गावांची स्वच्छता केली, लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवलं. रोगराईपासून लोकांना दूर करण्याचं काम संत गाडगेबाबांनी केलं. आपण पाहतो, आपण नुसतंच प्रतिज्ञेमध्ये, प्रार्थनेमध्ये, गीतामध्ये म्हणतो की वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम. आपण फक्त म्हणत असतो, पण खऱ्या अर्थाने आपली भूमी शस्य श्यामल आहे का?
प्रत्येकाने आपल्या भारतावर, भारत मातेवर प्रेम केले पाहिजे. सारे विश्व प्रेमाने कवेत घेतले पाहिजे. आपले खरोखरच जर भारत मातेवर प्रेम असेल तर आपला भारत प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत. जर देशाचे चित्र बदलायचे असेल तर कष्ट करण्याची तयारी दाखवली पाहिजे, घाम गाळला पाहिजे, सर्वत्र वृक्षारोपण केलं पाहिजे. तरच या देशातील हवा शुद्ध होईल, पाणी स्वच्छ राहील, सर्वांना पुरेसा ऑक्सिजन मिळेल व सर्वांचे आरोग्य उत्तम राहील आणि आपली धरती माता शस्य श्यामला माता होईल, यात शंकाच नाही. म्हणून नुसतं वंदे मातरममध्ये, नुसतं गीतामध्ये माझा देश सुजलाम सुफलाम आहे असं म्हणणं त्या ठिकाणी योग्य नाही. तो सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. यासाठी वृक्षारोपण केलं पाहिजे. आपला देश निसर्गाने परिपूर्ण करण्याचं काम आपल्याला करायला पाहिजे. यासाठी हे चित्र तुम्हाला हवं असेल तर आपल्याला कंबर कसायला पाहिजे, आपल्याला पुढं सरसावलं पाहिजे. ही भूमी सुजलाम सुफलाम आहे असे म्हणत असतानाच तिची सुफलता आपल्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार आहे, हे कसे विसरता येईल. कष्ट करणाऱ्याला फळ मिळत असेल नसेल आणि फळाची इच्छा धरणाऱ्याला कष्ट करावे लागणार नसतील तर त्या भूमीला सुफला म्हणता येईल का? सुंदर प्रश्न या ठिकाणी लेखकांनी निर्माण केलेत. सुजलाम सुफलाम भूमी म्हणतो आपण आपली, पण खरोखर ही सुजलाम सुफलाम भूमी करण्यासाठी आपण आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी आपण पार पाडतोय का? जर आपल्या देशामध्ये कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नसेल आणि फळाची इच्छा व्यक्त करणाऱ्याला कष्ट जर करावे लागणार नसतील तर त्या भूमीला सुजलाम सुफलाम म्हणता येणार नाही. सुजलाम, जलानी युक्त, पाण्यानी युक्त, परिपूर्ण अशी भूमी, सुफलाम, फळांनी बहरलेली अशी आपली भूमी. मग अशी भूमी आपल्याला जर करायची असेल तर आपल्याला कष्ट केलं पाहिजेत आणि कष्ट केलं तर त्याचं फळही आपल्याला मिळालं पाहिजे. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम आहे असेल तर वंदे मातरम गीतात जो आदर्श सांगितला आहे तो वास्तवात यावा, यासाठी धडपडण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. तुम्हाला जर खरोखर वाटत असेल माझ्या देशावर माझे प्रेम आहे, वंदे मातरम गीतात जो आदर्श सांगितला आहे तो आदर्शच आपल्याला जर घडवायचा असेल तर आपल्याला धडपड करावी लागेल, आपल्याला सामोरं जावं लागेल, आपल्याला पुढं यावं लागेल, आपल्याला कष्ट करावं लागेल. आपण जात, धर्म, वंश, भाषा यांना निमित्त करून आपसात जर भांडत राहिलो तर ते भारत माताला रुचेल काय? देशावर आपले प्रेम असेल तर सर्व समाज घटकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे. शेवटी देशावर प्रेम म्हणजे भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. भूमिपुत्रावर ज्यांना प्रेम करता येत नाही त्यांचे भूमीवर प्रेम करणे हे एक प्रकारचे ढोंगच होईल. आपल्याला आपला देश जर वाचवायचा असेल तर आपल्यामध्ये जात, धर्म, वंश, भाषा, पंथ या सगळ्या गोष्टी आपल्या विचारातून निघून गेल्या पाहिजेत. ज्या पद्धतीनं आपल्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता सांगितलेली आहे, सर्व धर्म समभाव सांगितलेला आहे, तशीच वागणूक आपल्या अंतःकरणात असली पाहिजे, आपल्या विचारामध्ये, आपल्या वागणुकीमध्ये, आपल्या कर्तबगारीमध्ये असली पाहिजे. आपण जर आपापसात भांडत राहतो, आपण आपापसात भांडत राहिलो जातीवरून, धर्मावरून, भाषेवरून, तर आपण कधीही आपला देश बलशाली करू शकत नाही. बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो, अशी इच्छा जर आपण व्यक्त केली आणि करायची असेल तर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या देशावर प्रेम करावं लागेल. देशातल्या प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकांना आपल्याला समान न्याय देता आला पाहिजे, त्यांना स्वातंत्र्य त्यांना देता आलं पाहिजे, आपल्यात समानता असली पाहिजे, आपुलकीची भावना आपल्यामध्ये असली पाहिजे आणि तरच आपण आपल्या देशावर, आपल्या भूमीवर, आपल्या भूमिपुत्रांवर, इथल्या देशबांधवांवर खऱ्या अर्थाने प्रेम करू. आणि हे ज्यावेळेस होईल त्यावेळेसच खऱ्या अर्थाने आपण
वंदे मातरम हा मंत्र आपला सिद्ध होईल, खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम भूमी होईल आणि खऱ्या अर्थानं भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञाही पूर्ण होईल. नाहीतर ते सर्व ढोंगीपणाचं लक्षण ठरेल. वंदे मातरम गीतात जे चित्र शब्दांकित केले झाले आहे ते वास्तवात यावे म्हणून धडपड करत राहणं आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणा यांचे आश्वासन देणे म्हणजेच देशावर प्रेम करणे होय. आपल्याला जर आपल्या देशावर जर प्रेम करायचं असेल तर आपल्याला आपला देश वाचवता आला पाहिजे. आपल्या देशातील सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित करता आल्या पाहिजेत. आपल्या देशातला निसर्ग, आपल्या देशातली मानवता, आपल्या देशातल्या प्रत्येक गोष्टींवर आपल्याला लक्ष ठेवता आलं पाहिजे. आपल्याला आपला देश जर घडवायचा आहे, आपला देश जर बलशाली करायचा आहे तर आपल्याला आपल्या देशावर प्रेम केलं पाहिजे. या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने आपण आपल्या देशावर प्रेम करतो का याचा अर्थ आणि खरोखर एक मनातली कळकळ, एक संवेदना या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न या पाठाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे. आपल्या कृतीत आपल्या बांधवांविषयी आत्मीयता असली पाहिजे. आपली कृती देशप्रेमाची असली पाहिजे. आपल्या मनात स्वतःविषयी जशी आत्मीयता असते, स्वतःबद्दल आपल्या घरच्यांच्याबद्दल प्रेम असतं, तसंच प्रेम आपल्या देशाविषयी, देशबांधवांविषयी आपल्या मनात असलं पाहिजे. देशबांधवांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपुलकी देणं म्हणजे त्यांच्याविषयी आत्मीयता निर्माण करणं, म्हणजे त्यांच्याविषयी देशप्रेम निर्माण करणं हे फार आवश्यक आहे. शांततेच्या काळात आपल्या छोट्या छोट्या कृतीतून आपण देशावर प्रेम करू शकतो. ती कृती करताना तिचा देशबांधवावर कोणता परिणाम होईल याचा विचार केला पाहिजे. देशबांधवांचे भले होईल अशीच कृती आपण केली पाहिजे. आज आपण सगळेजण कोरोनाच्या विळख्यात अडकलेलो आहे. आज आपण पाहतो आपलीच लोक आपल्या जवळ यायला घाबरतात. आपली लोक जे आपली आहेत, जे रक्तानं आपली आहेत, जे मानलेली आहेत, जे नातेवाईक आहेत, जे भाऊबंदकी आहे, अशा संकटाच्या परिस्थितीमध्ये कोण कोणाकडे जायला मागत नाही. एखाद्यावर अशी जर अडचण आली तर लोक त्याला मदत करत नाहीत. हेच देशप्रेम आहे का? हेच देशबांधवांवर प्रेम आहे का? आपण फक्त आपल्या जीवाचा विचार करतो, आपण फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करतो. खऱ्या अर्थानं आपण जर आपल्या देशाचा जर विचार केला तर आपण सगळ्यांना वाचवू शकतो. सगळ्यांच्या जीवनामध्ये आपण आनंद निर्माण करतो. म्हणूनच साने गुरुजींनी सांगितलं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगामध्ये सर्व लोकांवर प्रेम अर्पण करायची वेळ ही फक्त संकटच आपल्याला दाखवतात. इतर वेळी आपण या सर्व गोष्टी विसरून जातो. म्हणून या पाठाचा जर मतितार्थ पाहिला, गाभार्थ जर पाहिला तर खऱ्या अर्थी आपल्याला आपल्या देशावर प्रेम करता आलं पाहिजे. आपल्याला आपल्या देशबांधवांवर प्रेम करता आलं पाहिजे. आणि हेच उद्दिष्ट या ठिकाणी समोर ठेवून लेखक यदुनाथ थत्तेंनी आपल्या मनातल्या, आपल्या देशबांधवांच्या, आपल्या देशाच्या, आपल्या देशातील प्रत्येक घटकांच्या विषयी असणारी आपुलकी, माया, ममता, जिव्हाळा, त्यांच्याविषयी असणाऱ्या आपल्या भावना, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, या पाठाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. विद्यार्थ्यांनी या पाठावरचा स्वाध्याय सोडवायचा आहे. दिलेला स्वाध्याय व्यवस्थितरित्या सोडवून तो पूर्ण झाला हे सांगायचे आहे. धन्यवाद.